आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राज्यात आजपासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी काल बैठक घेतली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. 5 जानेवारीपर्यंत ही संचारबंदी लागू राहणार आहे. कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून पुढील 15 दिवस अधिक सतर्क राहावं लागेल, असं मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सांगितलं. राज्यात होणाऱ्या विवाह समारंभात कोविड नियमांचं काटेकोर पालन करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे. दरम्यान ब्रिटनमध्ये कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्र सरकारनं ब्रिटनची विमानसेवा येत्या 31 डिसेंबरपर्यंत रद्द केली आहे. आज रात्रीपासून हे निर्बंध लागू होणार आहे. आज रात्रीपर्यंत ब्रिटनहून भारतात येणाऱ्या सर्व विमान प्रवाशांना RT-PCR चाचणी करणं बंधनकारक करण्यात आलंय. संपूर्ण युरोपीय देशांसह मध्यपूर्व देशांकडून येणाऱ्या प्रवाशांना 14 दिवस संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. अशा प्रवाशांची विलगीकरणाच्या 5व्या अथवा 7व्या दिवशी RT-PCR चाचणी केली जाणार आहे. सरकार ग्राहकांच्या अधिकारांचं रक्षण करण्यासाठी वचनबद्ध असून ग्राहकांना समाधानकारक सेवा न देणाऱ्या वीज सेवादात्यास शिक्षा केली जाईल, असं केंद्रीय ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री राजकुमार सिंह यांनी म्हटलं आहे. वीज ग्राहकांचे अधिकार निर्धारित करणाऱ्या नियमांची घोषणा मंत्री सिंह यांनी काल केली. त्यावेळी ते बोलत होते. नव्या नियमांच्या माध्यमातून सरकार सर्वसामान्य ग्राहकांना शक्तिशाली बनवत आहे. आपण अधिकारांची आणि अधिकारांच्या अंमलबजावणीची सर्वांना माहिती असली पाहिजे, असं ते म्हणाले. अनुसूचित जाती जमातींसाठी सुचवण्यात आलेल्या कल्याणकारी योजनांसंदर्भात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लिहिलेलं पत्र घेऊन काँग्रेसच्या शिष्टमंडळानं काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. सोनिया गांधी यांनी अनुसूचित जाती जमातींच्या कल्याणकारी योजनांबाबत केलेल्या सूचना रास्त असून सरकारचा घटक पक्ष म्हणून आम्ही कायम या समाज घटकांना न्याय देण्यासाठी कार्यरत आहोत, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. ते या भेटीनंतर वार्ताहरांशी बोलत होते. या मागण्यांवर मुख्यमंत्र्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकरी प्रश्नावर उपोषणाचा इशारा दिलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांची काल विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे आणि राज्यसभेचे भाजप खासदार डॉ. भागवत कराड यांनी राळेगण सिद्धी इथं भेट घेतली. अण्णांनी केलेल्या मागण्यांवर चर्चेतून योग्य मार्ग काढण्यात येईल, मात्र अण्णांचं वय पाहता त्यांनी आता उपोषणाचा मार्ग अवलंबू नये, असं ते म्हणाले. वारंवार हात धुणे, मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.